नमस्कार, मी डॉक्टर सुधीर दहेगुडे, अलका हॉस्पिटल, लोणंद. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की व्हेरिकोज वेनची लक्षणे काय आहेत, तसेच व्हेरिकोज वेनमुळे त्रास काय होतो आणि व्हेरिकोज वेन्स कुणाला होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की व्हेरिकोज वेन्सचं निदान कसं करतात. पेशंटला ओपीडीमध्ये चेक केल्यानंतर आपण त्यांना व्हीनस कलर डॉपलर नावाची एक सोनोग्राफी, पायाची सोनोग्राफीची तपासणी सांगतो आणि तो रिपोर्ट पाहिल्यानंतरच आपण सांगू शकतो की या पेशंटला ऑपरेशनची गरज आहे किंवा हा पेशंट औषध गोळे आणि स्टॉकिंग्सनी बरा होऊ शकतो. तर व्हीनस डॉपलर ही तपासणीचा रिपोर्ट घेऊन आल्यानंतर सेफॅनोफिमोरल जंक्शन आणि सेफॅनोपॉप्लिटेल जंक्शन हे कॉम्पिटंट आहेत का इनकॉम्पिटंट आहेत, त्यानंतर त्याचं इनकॉम्पिटंट असतील तर त्यातल्या ग्रेड्स कोणत्या आहेत. 1 ते 4 या प्रकारच्या ग्रेड्स असतात. पायामध्ये बऱ्याचशा परफोरेटर्स असतात, व्हेन्स असतात, तर त्यातल्या 150 पैकी किती परफोरेटर हे इनकॉम्पिटंट आहेत याचीही आपल्याला माहिती या व्हीनस डॉपलर तपासणीद्वारे मिळते. तसेच या फुगलेल्या शिरांचा हा डायमीटर किती आहे, त्याच्यामुळे हा पेशंट लेझर किंवा ओपन सर्जरी लागेल याच्याबद्दल आपल्याला प्लॅन करता येते.